नमस्कार मित्रांनो, आज आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या चौथ्या लेक्चरमध्ये हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार हे दोन सिंगल कॅन्डलस्टिकचे पॅटर्न पाहणार आहोत आणि प्रत्येक पॅटर्न चार्टवरती बनल्यानंतर कोणत्या कॅन्डल क्लोजला ट्रेड घ्यायचा, कोणत्या प्राइसला स्टॉप लॉस लावायचा आणि प्रत्येक पॅटर्नचे प्रॉफिट टार्गेट किती असायला पाहिजे हे संपूर्ण आपण समजून घेणार आहोत। एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील। मागील लेक्चरमध्ये आपण ग्रेवस्टोन डॉजी, ड्रॅगनफ्लाय डॉजी आणि हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर हे चार सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिले। आता पाचवा पॅटर्न पाहू, तो आहे हँगिंग मॅन। हँगिंग मॅन म्हणजे फाशी दिलेला माणूस। हा कॅन्डल पॅटर्न फाशी दिलेल्या माणसाप्रमाणे दिसतो, म्हणून जापनीज लोकांनी या पॅटर्नचे नाव हँगिंग मॅन असे ठेवले आहे। हा पॅटर्न चार्टवरती आपल्याला या दोन प्रकारे दिसतो। हा एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजे हा पॅटर्न चार्टवरती बनला तर मार्केटमधील तेजी संपलेली आहे आणि आता मंदीला सुरुवात होणार आहे याचा आपल्याला संकेत मिळतो। हा पॅटर्न जवळजवळ हॅमर सारखाच दिसतो। हॅमर प्रमाणे शॅडो ही बॉडीच्या दुप्पट किंवा दुपटीपेक्षा जास्त असते, पण बॉडीच्या वरच्या बाजूस हॅमरपेक्षा थोडी मोठी शॅडो असते। कॅन्डल कोणत्या कलरची बनते याला महत्त्व नाही, पण हा बेरिश पॅटर्न असल्यामुळे जर रेड कॅन्डल बनली तर ती अधिक मंदीचा संकेत देते। आता हँगिंग मॅन पॅटर्न चार्टवरती बनला तर प्रॅक्टिकली ट्रेड कसा घ्यायचा ते पाहू। हा एक कॅन्डल चार्ट आहे। हा सप्लाय झोन आहे, हा डिमांड झोन आहे। सप्लाय आणि डिमांड झोन कन्सेप्ट आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेला आहे। हा एक बेरिश पॅटर्न आहे, त्यामुळे हा जर सप्लाय झोनला बनला तरच तो महत्त्वाचा आहे आणि मार्केटमधील तेजी संपलेली आहे आणि मंदीला सुरुवात होणार आहे याचा संकेत आपल्याला मिळणार आहे। कॅन्डल सप्लाय झोनला बनली की लगेच सेल ट्रेड घ्यायचा नाही, हा फक्त मंदीचा संकेत आहे। हँगिंग मॅन कॅन्डल नंतरची कॅन्डल ही गॅप डाऊन ओपन झाली पाहिजे आणि प्राइस ही हँगिंग मॅन कॅन्डलच्या अगोदरच्या कॅन्डलचा जो लो आहे त्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे, तरच आपण सेल ट्रेड घेणार आहे। तो कसा ते आता पाहू। पहिला रूल, हँगिंग मॅन पॅटर्न सप्लाय झोनला बनला पाहिजे। दुसरा रूल, नेक्स्ट कॅन्डल ही गॅप डाऊन ओपन झाली पाहिजे। तिसरा रूल, मार्केट प्राइस ही हँगिंग मॅन कॅन्डलच्या अगोदरची जी कॅन्डल आहे त्याच्या लोच्या खाली क्लोज झाली पाहिजे। जर हे तिन्ही रूल साध्य झाले तरच आपण या कॅन्डलच्या क्लोजला सेल करणार आहे। हँगिंग मॅन कॅन्डलच्या हायच्या वरती आपण स्टॉप लॉस लावणार आहे आणि खालील डिमांड झोन हे आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे। ओके, आता पुढील सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहू, तो आहे शूटिंग स्टार। शूटिंग स्टार म्हणजे तुटलेला तारा। तुटलेल्या ताऱ्याच्या संकल्पनेतूनच जापनीज लोकांनी या कॅन्डल पॅटर्नचे नाव शूटिंग स्टार असे ठेवले आहे। हा पॅटर्न चार्टवरती आपल्याला या चार प्रकारे दिसू शकतो। हा सुद्धा एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजे हा पॅटर्न चार्टवरती बनला तर मार्केटमधील तेजी संपलेली आहे आणि मंदीला आता सुरुवात होत आहे याचा संकेत आपल्याला मिळतो। हा पॅटर्न जवळजवळ इन्व्हर्टेड हॅमर सारखाच दिसतो, परंतु शूटिंग स्टार कॅन्डलची शॅडो ही बॉडीच्या खूप मोठी असते, कधी कधी तर ती 10 पटीने मोठी असते। कॅन्डल कोणत्या कलरची बनते याला कसल्याही प्रकारचे महत्त्व नाही, पण हा बेरिश पॅटर्न असल्यामुळे जर रेड कॅन्डल बनली तर ती अधिक मंदीचा संकेत देते। आता शूटिंग स्टार पॅटर्न चार्टवरती बनला तर प्रॅक्टिकली आपण ट्रेड कसा घ्यायचा ते पाहू। हा एक कॅन्डल चार्ट आहे। हा एक सप्लाय झोन आहे, हा एक डिमांड झोन आहे। सप्लाय आणि डिमांड कन्सेप्ट हा मागील लेक्चरमध्ये आपण पाहिला आहे। हा सुद्धा एक बेरिश पॅटर्न असल्यामुळे हा सुद्धा सप्लाय झोनला बनला तरच तो महत्त्वाचा आहे। जर तो चार्टच्या मधोमध किंवा डिमांड झोनला बनला तर तो महत्त्वाचा नाही, सप्लाय झोनला बनला तरच तो महत्त्वाचा आहे आणि मार्केटमध्ये तेजी संपलेली आहे आणि आता मंदीला सुरुवात होणार आहे याचा संकेत आपल्याला मिळतो। हँगिंग मॅन पॅटर्नचे आणि शूटिंग स्टार पॅटर्नचे ट्रेडिंग रूल्स जवळपास सारखेच आहेत, म्हणजे कॅन्डल सप्लाय झोनला बनली की लगेच आपण ट्रेड घेणार नाही, हा फक्त आपल्याला एक मंदीचा संकेत आहे। शूटिंग स्टार कॅन्डल ही गॅप अप ओपन झाली पाहिजे। शूटिंग स्टार नंतरची कॅन्डल ही गॅप डाऊन ओपन झाली पाहिजे आणि प्राइस ही शूटिंग स्टार कॅन्डलच्या अगोदरची जी कॅन्डल आहे त्याच्या लोच्या खाली क्लोज झाली पाहिजे, तरच आपण सेल ट्रेड घेणार आहे आणि तो कसा ते आता आपण पाहू। पहिला रूल, शूटिंग स्टार कॅन्डल गॅप अप ओपन झाली पाहिजे। दुसरा रूल, शूटिंग स्टार पॅटर्न सप्लाय झोनला बनली पाहिजे।
तिसरा रूल, नेक्स्ट कॅन्डल ही गॅप डाऊन ओपन झाली पाहिजे. आणि चौथा आणि लास्टचा रूल, मार्केटची प्राइस ही शूटिंग स्टार कॅन्डलच्या जी अगोदरची कॅन्डल आहे त्याच्या लोच्या खाली क्लोज झाली पाहिजे. जर हे चारही रूल्स कंडिशन साध्य झाले तरच आपण या कॅन्डलच्या क्लोजला सेल करणार आहे. शूटिंग स्टार कॅन्डलच्या हायच्या वरचा आपण स्टॉप लॉस लावणार आहे आणि खालील जे डिमांड झोन आहे हे आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे. अशा प्रकारे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नचा उपयोग करून जर तुम्ही इंट्राडे करणार असाल तर 5 मिनिट किंवा 15 मिनिट कॅन्डल चार्टवरती ट्रेडिंग करा. स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर 1 आवर किंवा 1 डे कॅन्डल चार्टवरती ट्रेडिंग करा. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टिंग करणार असाल तर तुम्ही 1 वीक किंवा 1 मंथ कॅन्डल चार्टवरती ट्रेडिंग करा. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे. आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल. पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील. त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता.